नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान याच्या पेपर 1मधील आज आपण त्याचा पहिला पॉईंट सिलेबसनुसार जो पहिला पॉईंट आहे आयुर्वेद निरूपण त्या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. तर आयुर्वेद निरूपण या टॉपिकच्या अंडर कोणकोणते सब पॉईंट्स येतात किंवा सिलेबस कॉपीनुसार कोणते कोणते पॉईंट्स दिलेले आहे तर ते सर्व पॉईंट्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सोबतच आपण त्याच्या नोट्स बघणार आहे. तर पुढे मी तुम्हाला सांगेलच की या टॉपिकला किती मार्कांचं वेटेज आहे, याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. तसंच जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल किंवा टेलिग्राम ग्रुप जर जॉईन केला नसेल तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या. व ह्या व्हिडिओमध्ये ज्या मी तुम्हाला नोट्स सांगणार आहे त्या तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या. तर इतर व्हिडिओसुद्धा असेच पहा. तुम्ही व्हिडिओ जसं पाहाल तसं नोट्स तुमच्या नोट्समध्ये राईट करून घ्या. कारण जेव्हा तुम्ही बघता, लिहिता आणि परत एकदा वाचता तेव्हा गोष्टी अधिक चांगल्या लक्षात राहतात व त्या तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा व व्यवस्थित ऐका. तर पदार्थ विज्ञानची जर तुम्ही सिलेबस कॉपी पाहिली तर त्याच्या पेपर 1मध्ये जो पहिला पॉईंट आहे आयुर्वेद निरूपण, तर तो आणि पदार्थ आणि दर्शन निरूपण मिळून 25 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे पदार्थ विज्ञानच्या पेपर 1मध्ये जे सुरुवातीचे 2 पॉईंट आहेत तर ते एकत्रित मिळून 25 मार्कांचं युनिव्हर्सिटी एक्झामसाठी वेटेज दिलेलं आहे. तर आता ते कसं डिवाईड होईल, काय होईल ह्याचा विचार करण्यापेक्षा आयुर्वेद निरूपण हा सुद्धा टॉपिक तुम्हाला SAQ LAQच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. त्याप्रकारे तुम्ही अभ्यास करा. तर त्यामध्ये आयुचं लक्षण, त्याचं कंपोजिशन, त्याच्यानंतर त्याचे पर्याय, व्याख्या, त्याच्यानंतर आयुर्वेदाची लक्षणं, स्वरूप, प्रयोजन, त्यानंतर सिद्धांताची व्याख्या, त्याचं लक्षण, त्याचे प्रकार. तर हे जे मी आता तुम्हाला 3 पॉईंट सांगितले आणि त्याचे सब पॉईंट सांगितले ते तुम्हाला आयुर्वेद निरूपण या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट आहेत. त्याच्याच नोट्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरुवात करूयात आयुर्वेद निरूपण. तर आयुर्वेद या शब्दाची जर आपण फोड केली तर आयु प्लस वेद. आयु म्हणजे जीवन व वेद म्हणजे सत्ता किंवा ज्ञान. तर जीवनाबद्दल ज्ञान तर आयुर्वेद. आयुचं लक्षण, पर्याय आणि व्याख्या. त्याचा श्लोक, हा श्लोक तुम्हाला पाठच पाहिजे. शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगोधारी जीवितम नित्यगश्च अनुबंधश्च पर्याय आयु उच्यते. हा श्लोक, त्याच्यामध्ये त्याचे पर्याय आलेले आहेत. त्याच्यानंतर व्याख्या, शरीर इंद्रिय मन व आत्मा यांच्या संयोगाला आयु असं म्हणतात. म्हणजे शरीर इंद्रिय मन आणि आत्मा ह्या 4 गोष्टीच्या संयोगाला आपण आयु असं म्हणतो. म्हणजे तुमचा जर हा श्लोक पाठ असेल तर तुम्ही त्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवू शकता, त्याची व्याख्या आणि त्याचे पर्याय. त्याचे पर्याय काय आहेत? धारी म्हणजे शरीराचे धारण करतो, जीवित म्हणजे प्राणाचे धारण करतो, नित्यक म्हणजे आयु मृत्यूपर्यंत जात राहतं आणि अनुबंध. तर हा श्लोक इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित पाठ करा. 2 गोष्टी तुमच्या ह्याच्यामधून लक्षात राहतील. तर हे होतं आयु संबंधित. त्यानंतर नेक्स्ट आता आयुर्वेदासंबंधित. आता आपण आयु पाहिलं, आता आयुर्वेद पाहूयात. आयुर्वेदाचे काय पर्याय आहेत? तर शाखा, विद्या, सूत्र, ज्ञान, शास्त्र, लक्षण आणि तंत्र. तर हे पर्याय तुम्हाला MCQच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. तर ते व्यवस्थित सगळ्यांचे पर्याय लक्षात ठेवा. आयुर्वेदाची व्याख्या, आयुषो वेद आयुर्वेद म्हणजे काय? जीवनाविषयी शास्त्र म्हणजेच आयुर्वेद होय. ज्या शास्त्रामध्ये आपण जीवनाविषयी गोष्टी शिकतो त्याला आयुर्वेद असं म्हणतात. जीवनाचे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे. त्यानंतर आयुर्वेदाचे लक्षण, हा सुद्धा श्लोक व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा श्लोक व्यवस्थित पाठ करा. हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानच्च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदस्य उच्यते. मी जे तुम्हाला व्हिडिओजमधून इम्पॉर्टंट श्लोक किंवा महत्त्वाचा श्लोक सांगत असतो ते श्लोक खरंच खूप इम्पॉर्टंट असतात. ते तुम्हाला SAQ आणि LAQमध्ये लिहिलेत तर तुम्हाला तिथे जास्त मार्क्स स्कोअर करण्याचा चान्स असतो. तर व्यवस्थित पाठ करा, कारण UT एक्झाममध्ये श्लोक महत्त्वाचे असतात. तर जे मी श्लोक सांगत आहे ते पाठ करा. हा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे तर 4 प्रकारचे आयु सांगितलेले आहेत. हितकर आयु, अहितकर आयु, सुखकर आयु आणि दुःखकर आयु. आता हितकर आयुचं काय लक्षण आहे तर जो मनुष्य सर्व प्राणीमात्रांचं हित चिंततो किंवा चांगलं विचार करतो, सत्यवादी असतो किंवा मग तप्त, ज्ञान आणि शांती इत्यादींमध्ये तत्पर असतो किंवा क्रोध, राग, ईर्ष्या इत्यादींचं धारण करत नाही, अर्थ, काम, धर्म, मोक्ष यांचं पालन करतो. तर त्या सर्व हितकर आयुचे लक्षण आहेत. आणि ह्याच्या विपरीत म्हणजे हितकर आयुच्या विपरीत जी लक्षणं असतात ती अहितकर आयुची असतात. आणि सुखकर आयु म्हणजे काय तर जो मनुष्य शारीरिक व मानसिक रोगरहित आहे, विशेषतः तरुण आहे, ज्याच्या शरीरामध्ये बल, वीर्य स्थापित आहे आणि यशस्वी आहे, तर त्याला सुखकर आयु असं म्हणतात. आणि तेच ह्याच्या विपरीत दुःखकर आयु. तर ह्या 4 आयु समजून घ्या. तुम्हाला SAQ विचारू शकतात की आयुर्वेदाची व्याख्या, आयुचं लक्षण लिहून आयु वर्णन करा. तर असे सुद्धा SAQ प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आयुर्वेदाचं प्रयोजन, प्रयोजनस्य चास्य स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकार प्रशमनच. परत हा सुद्धा इम्पॉर्टंट श्लोक आहे. प्रामुख्याने आयुर्वेदाचे 2 प्रयोजन सांगितलेले आहेत. स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोग झालेल्या व्यक्तीचा रोग दूर करणे म्हणजेच त्याचा प्रशमन करणे. तर हे 2 आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहेत. त्यानंतर इथे अजून एक बेसिक असा पॉईंट आहे, तो म्हणजे जे अष्टांग आयुर्वेद सांगितलेत, आयुर्वेदाच्या 8 शाखा सांगितल्यात, तर त्या चरकांनी काय सांगितलेत किंवा अष्टांग आणि चरकांनी काय सांगितलेत? काय चिकित्सा, शालक्य, शल्य, आगततंत्र किंवा विषगैरवैरोधिक, त्यानंतर भूतविद्या, कमरभृत्य,
रसायन आणि वाजीकरण. सुश्रुतांनी काय सांगितलेत? शल्य, शालक्य, कायचिकित्सा, भूतविद्या, कौमारभृत्य, अगततंत्र, रसायन आणि वाजीकरण म्हणजे बऱ्यापैकी सेमच आहेत. आणि वाग्भटांनी काय, बालग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, दंष्ट्रा, जरा, वृष. तर नावं फरक असू शकतो पण ते 8 शाखा त्याच आहेत. तर एकदा ते सुद्धा बघून घ्या. MCQच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, विचारू शकतात की कोणानुसार कोणतं अष्टांग आहे. त्यानंतर आणखीन एक SAQचा टॉपिक तो म्हणजे आयुर्वेदाचे नित्यत्व किंवा शाश्वतत्व वर्णन करा किंवा एक्सप्लेन करा. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला एक श्लोक महत्त्वाचा आहे. स्वयं आयुर्वेद शाश्वत निर्दिश्यते अनादित्वात स्वभाव संसिद्ध लक्षणत्वात भाव स्वभाव नित्यत्वात. तर हा श्लोक इम्पॉर्टंट आहे, हा सुद्धा पाठ करा. त्याचं एक्सप्लेनेशन बघा. आयुर्वेद हा अनादी असल्याने, आपल्या लक्षणांनी स्वभावता सिद्ध असल्याने व भाव स्वभाव नित्य असल्याने शाश्वत किंवा नित्य आहे. आयुर्वेदाचे नित्यत्व किंवा शाश्वतत्व प्रमाणित करण्यासाठी 3 लक्षणांना निर्देश केलेला आहे. ते म्हणजे अनादित्व, स्वभाव संसिद्ध आणि भाव स्वभाव नित्यत्व. तर याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन एकदा तुम्ही बुकमध्ये पण बघून घ्या. नेक्स्ट, जो उत्पत्तीशील पदार्थ असतो त्यांचा जो स्वतःचा स्वभाव असतो तो नित्य असतो. जसं की अग्नीमध्ये उष्णता, जलामध्ये द्रवत्व इत्यादी गोष्टी स्वभावतः सिद्ध आहेत म्हणून आयुर्वेद नित्य आहे. अशा प्रकारे आयुर्वेदाच्या मूलतत्वांच्या ठिकाणी अनादित्व, स्वभाव संसिद्धित्व व स्वभाव भावनित्यत्व हे गुणधर्म असल्याने आयुर्वेदशास्त्र हे शाश्वत शास्त्र आहे. त्यानंतर आयुर्वेद निरूपणमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे सिद्धांताची व्याख्या आणि त्याचं लक्षण आणि सोबतच त्याचे प्रकार. तर सिद्धांताची व्याख्या, तर त्याचा एक श्लोक आहे तो तुम्ही बुकमधून बघून घ्या. तो इम्पॉर्टंट श्लोक आहे, इथे लिहायचा राहिला आहे. श्लोक आधी लिहायचा मग त्याची व्याख्या लिहायची. विषयाला अनेक परीक्षकांद्वारे अनेक वेळा परीक्षण करून त्याचा तर्कसंगत निर्णय स्थापित केला जातो त्याला आपण सिद्धांत असं म्हणतो. त्याचा श्लोक आधी इम्पॉर्टंट आहे. अथ सिद्धांत नाम तोवाला, तो एकदा बघून घ्या बुकमध्ये. कोणत्याही सिद्धांताची स्थापना केवळ आपल्या कल्पनाशक्तीवर केली जात नाही. प्राचीन सिद्धांत बदलू शकत नाहीत. तर हे सिद्धांताचं होतं इंट्रोडक्शन, त्याची व्याख्या. त्यानंतर सिद्धांताचे प्रकार. सिद्धांताचे 4 प्रकार दिसून येतात, त्याचा सुद्धा श्लोक आहे. सहचतुर्विध सर्वतंत्र सिद्धांत, प्रतितंत्र सिद्धांत, अधिकरण सिद्धांत, अभ्युपगम सिद्धांत चेती. म्हणजे त्याच्यामध्ये 4 नावं सांगितलेत. सर्वतंत्र सिद्धांत, प्रतितंत्र सिद्धांत, अधिकरण सिद्धांत आणि अभ्युपगम सिद्धांत. तर आपण हे थोडक्यात 4 प्रकार थोडक्यात बघून घेऊया. सर्वतंत्र सिद्धांत, जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध असून इतर सर्व शास्त्रात सुद्धा प्रसिद्ध आहे त्याला सर्वतंत्र असं म्हणतात. तर नावातच आहे सर्वतंत्र, म्हणजे एका शास्त्रात तर प्रसिद्ध आहेच, सोबतच इतर शास्त्रात सुद्धा प्रसिद्ध आहे म्हणून सर्वतंत्र सिद्धांत. एका शास्त्राला मान्य असल्यावर अन्य सर्व शास्त्रांना सुद्धा तो मान्य आहे. उदाहरणार्थ, रोग आहेत, रोगाचे कारण आहे, साध्य रोगावर उपायसुद्धा आहेत, त्रिदोष सिद्धांत, पांचभौतिक सिद्धांत इत्यादी हे सर्व सर्वतंत्र सिद्धांताच्या अंडर येतात. त्यानंतर दुसरा टाईप आहे प्रतितंत्र सिद्धांत. जो सिद्धांत एकाच शास्त्रात प्रसिद्ध असतो व त्याची उपयोगिता त्या शास्त्रात विशेष रूपाने लागू असते आणि अन्य शास्त्रात तो मानलेला नसतो त्यास प्रतितंत्र सिद्धांत असं म्हणतात. प्रतितंत्र म्हणजे फक्त एकाच शास्त्रात, दुसऱ्या कोणी त्याला मानत नाही, त्या तंत्रापुरता तो मर्यादित असतो. उदाहरणार्थ, आयुर्वेदात आत्रेयांनी 6 रस सांगितले आहेत तर अन्य शास्त्राला 4 किंवा 8 रस मान्य आहेत. अजून दुसरं उदाहरण आहे, सांख्यांनी सत्कार्यवाद सांगितला आहे परंतु न्यायवैशेषिकांनी असत्कार्यवाद सांगितला आहे. तर हे झालं एकाच तंत्रात प्रसिद्ध असणे. तर हे होतं प्रतितंत्र सिद्धांत. त्यानंतर तिसरा टाईप आहे सिद्धांताचा अधिकरण सिद्धांत. जो सिद्धांत स्वीकारल्यावर इतर न सांगितलेले दुसरे सिद्धांत आपोआप सिद्ध होतात त्याला आपण अधिकरण सिद्धांत असं म्हणतो. म्हणजे एखादा सिद्धांत सांगितला आहे किंवा स्वीकारला आहे त्याच्यावरून आपण दुसरे सिद्धांत आपोआप सिद्ध होतात त्याला अधिकरण सिद्धांत म्हणतात. उदाहरणार्थ, मुक्त पुरुषाला कर्माचा अनुबंध नाही, कर्मफलाचा नियम त्याला लागू होत नाही, त्यामुळे केलेले कर्माची पापपुण्य त्याला लागत नाहीत. तर हे अधिकरण सिद्धांताचं उदाहरण होतं. आणि चौथा आणि लास्ट सिद्धांताचा टाईप आहे तो म्हणजे अभ्युपगम सिद्धांत. जो सिद्धांत अपरीक्षित, अनुपदिष्ट म्हणजे आप्तांद्वारा सांगितलेला नाही व अहेतुक म्हणजे तर्कशुद्धी नाही आहे परंतु तरीही त्याचा प्रधानतेचा उल्लेख केला जात असेल तर त्याला आपण अभ्युपगम सिद्धांत असं म्हणतो. म्हणजे त्याचं कुठेही इम्पॉर्टन्स असं विशिष्ट इम्पॉर्टन्स सांगितलेलं नाही आहे तरी पण त्याचा प्रधानतेचा उल्लेख केला असेल त्याला आपण अभ्युपगम असं म्हणतो. उदाहरणार्थ, द्रव्य प्रधान आहे असे सांगितल्यावर गुण प्रधान आहे असे सांगणे व नंतर वीर्याची प्रधानता सांगणे इत्यादी. प्रमाणांनी सिद्ध न केलेले परंतु तात्पुरता स्वीकारलेला त्याला आपण अभ्युपगम असं म्हणतो. कारण मीमांसा न दिलेला सिद्धांत तो सुद्धा अभ्युपगम सिद्धांत असतो. तर ह्या होत्या आयुर्वेद निरूपण या टॉपिक संबंधित नोट्स. आपण सर्व पॉईंट NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर तुम्हाला मी सांगतो, आयुचं लक्षण, व्याख्या, पर्याय किंवा मग आयुर्वेदाचं लक्षण, व्याख्या, प्रयोजन किंवा सिद्धांताची व्याख्या आणि प्रकार
यापैकी तिन्हीपैकी कोणत्याही एका प्रश्नावर तुम्हाला SAQ विचारण्याचे चान्सेस आहेत. तर हा पूर्ण टॉपिक व्यवस्थित स्टडी करा. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.